ती जगते सगळ्यांसाठी, पण तिच्यासाठी कोण? किती सुंदर प्रश्न आहे ना. ती रोज सकाळी 5 वाजता उठते. अलाराम लागत नाही, कारण तिची जबाबदारीच तिचा अलाराम असतो. स्वयंपाकघरात पाऊल टाकताच तिचा दिवस सुरू होतो. चहा उकळते, भाजी चिरते, पोळ्या करते. घरातील प्रत्येकाला वेळेवर डबा मिळावा हेच तिचे मिशन असतं. तिच्या स्वतःच्या खाण्याची किंवा काही पिण्याची तिची इच्छा सुद्धा नसून ती फक्त आपल्यासाठी जगते. ती म्हणजे आई, बायको, सून. पण ती म्हणून कोणी तिला ओळखतच नाही. सगळ्यांचा नाश्ता तयार, नवरा ऑफिसला जातो, मुलं शाळेत जातात. आई, माझा डब्बा दिलास का? अगं, माझी फाईल कुठे ठेवलीस? प्रश्न सगळ्यांचे, उत्तर तिचं. पण कधी कोणीतरी तिला विचारलं का, तू ठीक आहेस ना? दुपार होते, घर रिकामं होतं. ती शांत बसते, पण मनात हजार विचार. कधी कधी तिच्या डोळ्यात पाणी येतं, पण ती रडत नाही, कारण तिला शिकवलं गेलंय, घर चालवायचं असेल तर भावना बाजूला ठेवाव्या लागतात. आणि तिचं स्वतःचं स्वप्न होतं एकेकाळी. कधी ती शिक्षक बनायचं म्हणायची, कधी तिला स्वतःचा व्यवसाय करायचा होता. पण लग्नानंतर सगळं बदललं. स्वप्न मागे पडली आणि जबाबदाऱ्या पुढे आल्या. संध्याकाळ होते, सगळे परत येतात. ती पुन्हा कामाला लागते. चहा, नाश्ता, रात्रीचे जेवण. बाकी घरचे आल्यानंतर नवरा मोबाईलमध्ये व्यस्त, मुलं टीव्हीमध्ये, ती मात्र अजूनही कामात. एक दिवस ती थोडी आजारी पडते. तिला ताप असतो, शरीर साथ देत नाही. म्हणून ती आपल्या नवऱ्याकडे बघून म्हणते, आज थोडं काम तुम्ही कराल का? घरात शांतता पसरते. नवरा म्हणतो, तुला एवढं काय झालंय, रोजचंच काम आहे. मुलं म्हणतात, आई, आम्हाला वेळ नाही. त्या दिवशी मात्र तिला काय बोलावं हेच कळत नाही. पहिल्यांदा ती शांत बसते. स्वयंपाकघरात नाही, तर स्वतःच्या मनात. ती विचार करते, मी इतकी वर्ष सगळ्यांसाठी जगले, पण माझ्यासाठी कोण? हा जो तिचा प्रश्न स्वतःला आहे ना, खूप छान आहे. दुसऱ्या दिवशी ती उशिरा उठते. घरात गोंधळ उडतो. चहा नाही, डब्बा नाही, कपडे धुतलेले नाही. तेव्हा सगळ्यांना कळतं, ती नसली तर घर चालत नाही. ती हळूच म्हणते, मी मशीन नाही हो, मीही माणूस आहे. मलाही थकवा येतो, मलाही प्रेम हवं असतं. त्या दिवशी तिचा सर्व गोष्टींचा बाण फुटतो. त्या दिवशी पहिल्यांदा तिच्या डोळ्यातील अश्रू सगळ्यांनी पाहिले. नवरा शांत झाला. मुलं तिच्याकडे पाहू लागली. हळूहळू बदल सुरू झाला. नवरा मदत करू लागला. मुलं स्वतःची कामं करू लागली.
आणि सर्वात महत्त्वाचं, तिला विचारलं जाऊ लागलं, तू कशी आहेस? ह्या एका शब्दासाठी आतुरलेली ती आई असू द्या, सून असू द्या किंवा पत्नी असू द्या, ह्या एका शब्दासाठी तिचं मन किती आतुरलेलं असतं हा तुम्ही विचार केला पाहिजे. आजही ती घर सांभाळते, पण आता ती स्वतःसाठीही जगते. तिने पुन्हा तिचं स्वप्न उचललं, छोटासा व्यवसाय सुरू केला आणि आज ती फक्त घरातील महिला नाही तर एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिला पण घर सांभाळून सर्व करता येतं, फक्त तुम्ही तिला संधी दिली पाहिजे. घरात हर गोष्टीला अडचणीत असू द्या किंवा सुखात असू द्या, दुःखात असू द्या, ती आपली नेहमी उभीच असते कणखरपणे. आणि हाच माझा शेवटचा मेसेज आहे. घरातील स्त्री फक्त कामासाठी नसते, ती भावना असते, आधार असतो. तिला समजून घ्या, तिला वेळ द्या, तिला ती म्हणून जगवा. तिला दुसऱ्या कोणत्याच अपेक्षा नसतात. 2 शब्द तिच्याशी तुम्ही गोड आणि शांत बोला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना सांगितले, तुम्ही गुलामीत राहू नका, शिका, स्वतःच्या पायावरती उभे राहा, शिका आणि संघटित व्हा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूया. लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, ती साठी वेळ म्हणजेच